नमस्कार. आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय गुजरातला द्वारका आणि सोमनाथचं दर्शन घ्यायला. दादर पासून आम्ही ट्रेन पकडली आणि थेट पोहोचलो द्वारकाला. मंदिराजवळच तुम्हाला 500 ते 600 पासून तुमच्या बजेट प्रमाणे रूम मिळतील. आम्ही फ्रेश होऊन निघालो भडकेश्वर महादेव मंदिराकडे. हे मंदिर अगदी समुद्राच्या तटाला आहे. तिकडूनच जवळ लाईट हाऊस आणि सनसेट पॉइंट आहे. इकडे तुम्ही चालत किंवा ऑटोने येऊ शकता. द्वारकाधीश मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. इकडे जवळच असलेल्या राम मंदिरामध्ये आम्ही गेलो. द्वारकाधीश मंदिराचे दरवाजे संध्याकाळी 5 वाजता उघडतात. काही वेळ शिल्लक होता म्हणून आम्ही जवळच असलेल्या गोमती घाटावर गेलो. 5 वाजता द्वारकाधीश मंदिराकडे आम्ही पोहोचलो. द्वारकाधीश मंदिर हे 4 धामापैकी एक धाम आहे. 4 धामांना भेट दिल्याने सर्व पापे आणि मनाची अशुद्धता धुण्यास मदत होते आणि भक्ताला मोक्षही मिळतो. मंदिरात फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू अलाव नाहीत. बाहेर फ्री लॉकर सुविधा अवेलेबल आहेत. नंतर तिकडेच बाजूला सुदामा ब्रिजवर आम्ही पोहोचलो. गरम गरम पावभाजी पाणीपुरी खाऊन झाल्यावर गाडी भाड्याने घेतली. 400 ते 500 पर डे गाडीचं भाडे आहे. दोघांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तिकडूनच 8 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रुक्मिणी मंदिरामध्ये आम्ही गेलो. रुक्मिणी देवीचे छान दर्शन झाल्यावर आम्ही गेलो आमच्या रूमवर. रात्री गरमागरम दूध पिऊन आमचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो नागेश्वर मंदिराकडे. मध्ये थांबून जलेबी फाफडा चहा असा मस्त नाश्ता करून परत प्रवास चालू केला आणि पोहोचलो नागेश्वर मंदिराकडे. नागेश्वर मंदिर गुजरातमधील द्वारकानाथ धामापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वती आणि भगवान महादेव या मंदिरात नाग आणि नागाच्या रूपात प्रकट झाले होते. म्हणूनच याला नागेश्वर मंदिर म्हणतात. भारतात भगवान शिवाची एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. त्यापैकी दारुक जंगलात असलेले हे ज्योतिर्लिंग 10व्या स्थानावर आहे. तिकडून आम्ही निघालो 9 मिनिटावर असलेल्या गोपीनाथ मंदिर आणि गोपी तलावकडे. तलावाला एक पौराणिक कथा जोडलेली आहे जिथे गोपींनी कृष्णाचा आदर केला होता. पुढे आम्ही निघालो बेट द्वारकेसाठी. ते इकडून 21 किलोमीटर अंतरावर आहे. मध्ये तुम्हाला सुदर्शन सेतू लागेल. या सेतूचा वेगळेपणा म्हणजे सेतूवर असलेला मोरपंख. तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे. तिथे थांबून तुम्ही छान छान फोटो व्हिडिओ काढू शकता. आजूबाजूला निळाक्षार समुद्र आहे. मंदिराचे दरवाजे 4:30ला उघडतात. आम्ही थोडं लवकरच पोहोचलो. मग बाजूलाच असलेल्या सोन्याच्या द्वारकेमध्ये गेलो. तिकडे आत जायला 40 रुपये तिकीट आहे. नंतर आम्ही गेलो हनुमान मंदिरमध्ये. तिकडे भगवान हनुमान आणि मकरध्वजची मूर्ती होती. मकरध्वज हे भगवान हनुमानचे पुत्र. तिकडे तुम्हाला महाप्रसाद पण मिळेल. पुढे आम्ही गेलो आशापुरा माता मंदिराकडे. हे सर्व मंदिरे जवळजवळच होती. 4:30 वाजत आले. मग आम्ही पोहोचलो बेट द्वारकाधीश मुख्य मंदिराकडे. तिकडून आम्ही गेलो शिवराजपूर ब्लू फ्लॅग बीचला, जे बेट द्वारकापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. बीचला जाण्यासाठी 30 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे. मंदिराचे दर्शन करून झाल्यावर तुम्ही इकडे नेचर सिनिक व्ह्यू साठी येऊ शकता. बीच आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि वेल मेंटेन आहे. बीचच्या बाहेरच मस्त खाऊ गल्ली आहे. तिकडे आम्ही मॅगी चनाजोर गरम खाल्लं आणि परत बीचवर सनसेटची मजा घ्यायला गेलो. आमचा दुसरा दिवस संपला. रात्री 10 वाजताच्या स्लीपर बसने आम्ही पहाटे 5 वाजता सोमनाथला पोहोचलो. फ्रेश होऊन आम्ही थेट सोमनाथ मंदिराच्या दर्शनाला आलो. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून या सोमनाथ मंदिरास प्रथम ज्योतिर्लिंगाचे स्थान देण्यात आले आहे. सकाळी आम्ही काही न खाता दर्शनासाठी निघालो होतो. मग दर्शन झाल्यावर गुजरात स्पेशल म्हणजे खमण ढोकळा आम्ही खाल्ला. पुढे सोमनाथ मध्ये फिरण्यासाठी आम्ही 500 रुपये रेंटने ऍक्टिवा घेतली. तिकडेच बाजूला जुने सोमनाथ मंदिर आहे जे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे. भारतातील खूप सारी प्रमुख मंदिरे जी पाडण्यात आली होती अशा मंदिराचा महाराणींनी जीर्णोद्धार केला. त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दर्शन करून झाल्यावर बाहेरच आम्हाला चटपटीत समोसा चाट दिसला. तो खाऊन झाल्यावर आम्ही 5 मिनिटं अंतरावर असलेल्या राम मंदिराकडे पोहोचलो. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार श्रीरामाच्या धनुष्याच्या आकृतीचे आहे. श्रीराम मंदिराच्या बाल्कनीतून सोमनाथ मंदिर, सोमनाथ किनारा, त्रिवेणी संगम, परशुराम मंदिर, सूर्य मंदिर आणि गीता मंदिरे दिसतात. मंदिराच्या आत गेल्यावर एक वेगळीच शांततेची अनुभूती होते. तिकडे भक्तांसाठी रामनामाची वही होती. ती लिहायला आम्ही बसलो. रामनामाचा जप करता करता कसा वेळ गेला कळलंच नाही. पुढे आम्ही गेलो त्रिवेणी संगमला. त्रिवेणी संगम हा गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. दर 12 वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा आणि दर 6 वर्षांनी त्रिवेणी संगम प्रयागराजच्या तीरावर अर्धकुंभ भरतो. तिकडून पुढे आम्ही सूर्य मंदिर आणि पांडव गुफेकडे गेलो. मानले जाते की 5 पांडव आपल्या अज्ञातवासात याच गुफेत हिंगलाज देवीची पूजा करत होते. युद्धाच्या आधी देवीने त्यांना दर्शनही याच गुफेत दिले. संध्याकाळी आम्ही निघालो भालका तीर्थला. याचा इतिहास सांगायचा म्हणजे जेव्हा यादवांमध्ये आपापसात भांडणे होऊन कुळ नष्ट झाला, या गोष्टीने खिन्न होऊन श्रीकृष्ण जंगलात आपला डावा पाय उजव्या पायावर ठेवून ध्यानात होते. तेव्हा जरा नामक शिकारीला श्रीकृष्णांचे पाय हरणाचे मुख समजून त्याने बाण मारला. बाण म्हणजे भल्ल त्यांच्या डाव्या पायात घुसला
आणि श्रीकृष्णांनी आपला देहत्याग केला. म्हणूनच याला भालका तीर्थ म्हणून ओळखले जाते. तिकडून आम्ही पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाणगंगेवर गेलो. तिकडे स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले. पुढे आम्ही कामनाथ मंदिराकडे गेलो. या मंदिराचा इतिहास सुमारे 200 वर्षापूर्वीचा आहे. राजा मयूरध्वज यांनी हे मंदिर बांधले. आता आम्ही पोहोचलो गीता मंदिराकडे. गीता मंदिर हे पवित्र ग्रंथ भगवद्गीतेचे चित्रण आणि भगवान श्रीकृष्णांच्या भिंतीवरील चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. मंदिरात 18 खांब असून प्रत्येक खांबावर भगवद्गीतेचा एक अध्याय कोरलेला आहे. आजूबाजूचा परिसर छान निसर्गरम्य आहे. गीता मंदिराच्या शेजारीच बलराम गुफा आणि भगवान लक्ष्मीनारायणचे मंदिर सुद्धा आहे. दर्शन करून झाल्यावर बाहेर मस्त आम्ही थंडगार गोळ्याची मजा घेतली आणि नंतर पाणीपुरी खाल्ली. तिकडून पोचलो आम्ही थेट बीचवर. संध्याकाळचं बीचवरचं वातावरण एकदम बघण्यासारखं होतं. मस्त पावसाळी ढग होते आणि बीच मस्त स्वच्छ आणि नीटनेटका होता. बीचला बाजूलाच लागून मस्त खाऊगल्ली होती. मग आम्ही खाल्ले मंचुरियन. बघतो तर काय जोरदार पाऊस पडायला लागला. आम्ही दोघांनी पावसात भिजायची मजा घेतली. दिवसभराचा थकवा निघून गेला. सोमनाथ मध्ये आम्ही थांबलो होतो हॉटेल मॅजेस्टिक मध्ये. तर ही होती आमची 3 रात्र आणि 4 दिवसाची द्वारका आणि सोमनाथची ट्रिप. चला आता आपण खर्च बघूया. डे 1 चा खर्च होईल हॉटेल 1000 रुपये, फूड 400 रुपये, लोकल ट्रान्सपोर्ट 200 रुपये, टोटल 1700. यात तुम्ही तुमचं ट्रेन तिकीट ऍड करू शकता. डे 2 मध्ये रेंटल स्कूटी 800, फूड 400 आणि द्वारका टू सोमनाथ स्लीपर एसी बस 550. टोटल पर पर्सन 1750. डे 3 स्कूटी 800, हॉटेल 1000, फूड 400, टोटल 2200. टोटल ट्रिप पर पर्सन 5650. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.